नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 3 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तत्पूर्वी सर्वांना होळी आणि धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत ऑपरेशन क्रॅकडाऊन हे नेमके काय आहे? ऊर्जा कार्यक्षमतेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाणारे BEE म्हणजेच ब्युरो ऑफ एनर्जी अँड एफिशियन्सी या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच अल्मा दुर्बिणीने एक नवीन मोठी कामगिरी केलेली आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. रणजी ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी संघ हा कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की नुकतेच पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी ही जम्मू काश्मीर या संघाने जिंकलेली आहे आणि या संदर्भात आपल्याला कोणत्याही अँगलने रणजी ट्रॉफीबद्दल प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात चर्चा केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 3 मार्च. 3 मार्च 1839 जमशेदजी टाटा यांची आज जयंती. ते भारतीय औद्योगिक क्षेत्राचे जनक मानले जातात. 1868 मध्ये त्यांनी ट्रेडिंग कंपनीची स्थापना केलेली होती. टेक्सटाईल मिलची स्थापना ही नागपूर, बॉम्बे आणि कुर्ला येथे 1872 मध्ये त्यांनी केलेली होती. 1907 मध्ये आशियातील पहिली स्टील कंपनी म्हणजेच टिस्को याची देखील स्थापना ही जमशेदजी टाटा यांनीच केलेली होती. 3 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो. याचं कारण म्हणजे साइट्स करारावर या दिवशी सही झाल्याने हा दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 मार्च 1930 नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, काळाराम मंदिर सत्याग्रह हा आपल्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे आणि या संदर्भात आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा सत्याग्रह जवळपास 5 ते 6 वर्ष चाललेला होता. त्यामुळे आपल्याला या संदर्भाची संपूर्ण डिटेल माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. 3 मार्च 1993 पोलिश अमेरिकन चिकित्सक आणि विषाणूशास्त्रज्ञ पोलिओ लसचे संशोधक अल्बर्ट सॅबिन यांच्या त्या दिवशी निधन झालेले होते. 3 मार्च 1948 भारतीय राजकीय नेते हिंदू महासभेचे संस्थापक डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आजचे महत्त्वपूर्ण दिनविशेष नंतर आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ऑपरेशन क्रॅकडाऊन ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. ऑपरेशन क्रॅकडाऊन हे नेमके काय आहे? तर तेलंगणा पोलिसांनी फेब्रुवारी 2026 मध्ये सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या जाळ्याला छेद देण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन ही विशेष मोहीम हाती घेतलेली होती. सायबर फसवणुकीचे पैसे वळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या म्युले बँक खात्यांवर ही मोहीम विशेष लक्ष केंद्रित करत आहे. 2025 मध्ये तेलंगणामध्ये अशा 4,775 खात्यांचा वापर झाल्याचे समोर आलेले होते. या मोहिमेव्यतिरिक्त तेलंगणा सरकारने सायबर सुरक्षेसाठी 1930 सारथी आणि सेंटिनेल सारखी AI आधारित साधने देखील विकसित केलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला महत्त्वपूर्ण एवढं परीक्षेसाठी लक्ष ठेवायचं आहे की ऑपरेशन क्रॅकडाऊन हे तेलंगणा पोलीस मार्फत सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे तेलंगणा राज्याची हे ऑपरेशन आहे. पुढचा प्रश्न. 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद म्हणजे चिफ्स कॉन्क्लेव्ह ही नुकतीच 27 आणि 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आली. याचं वैशिष्ट्य म्हणजे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या नेतृत्वाखालील या आयोजित परिषदेमध्ये भारताचे माजी लष्कर प्रमुख आणि भारतीय लष्कराचे मानद जनरल असलेले नेपाळचे माजी लष्कर प्रमुख देखील सहभागी झालेले होते. ही परिषद वर्तमान लष्करी नेतृत्व आणि माजी प्रमुख यांच्यामध्ये व्यावसायिक संवाद साधण्यासाठी एक महत्त्वाची व्यासपीठ आहे. यामध्ये लष्करी सज्जता, क्षमता विकास आणि आधुनिक सुरक्षा या आव्हानांवर चर्चा केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. हिंद दी चादर ही उपाधी कोणाला दिली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुरु तेग बहादूर. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये आपण हा शब्द ऐकलेलाच असेल की हिंद दी चादर. तर अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम या कार्यक्रमाचे आयोजन
नवी मुंबई येथे करण्यात आलेले होते. त्यामुळे या संदर्भात आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. हिंद दी चादर ही उपाधी शीख धर्मातील 9वे गुरु, गुरु तेग बहादूर यांना दिली जाते. याचा अर्थ काय? तर हिंदुस्थानचे रक्षण करणारे कवच किंवा ढाल असा याचा अर्थ होतो. 17व्या शतकामध्ये मुघल बादशाह औरंगजेबाच्या जबरदस्ती धर्मांतर धोरणाविरोधात त्यांनी ठामपणे विरोध केलेला होता. विशेष म्हणजे काश्मीरी पंडितांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान देखील दिलेले होते. त्यांनी हिंदू धर्माचे संरक्षण करण्यासाठी प्राणार्पण देखील केलेले होते. सन 1675 मध्ये दिल्ली येथे त्यांना शहीद करण्यात आले. भारतातील धर्म स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले हे सर्वोच्च बलिदान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हिंद दी चादर हे कोणाला ओळखले जाते? तर श्री गुरु तेग बहादूर. पुढचा प्रश्न, अल्मा दुर्बीण कुठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चिली. अल्मा दुर्बिणीने एक नवीन मोठी कामगिरी केलेली आहे. अलीकडेच खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागाचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून विश्वातील वायूच्या गुंतागुंतीच्या तंतूचे जाळे प्रथमच इतक्या स्पष्टपणे उलगडलेले आहे. अल्मा दुर्बीण काय आहे? तर ही एक रेडिओ दुर्बीण असून ती चिली देशातील अटाकामा वाळवंटामध्ये स्थित आहे. मिलीमीटर व सब मिलीमीटर तरंगलांबीमध्ये विश्वाचा अभ्यास ती करते. 2013 पासून ती पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. यांचे संयुक्त उपक्रम कोणते आहेत? तर अमेरिकेचा नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेटरी, जपानचा नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ऑफ जपान आणि युरोपचा युरोपियन सदर्न ऑब्झर्वेटरी हे अल्मा दुर्बिणीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. अल्माचे महत्त्वाचे आत्तापर्यंतचे शोध कोणते आहेत? तर विश्वाच्या प्रारंभिक काळामध्ये अस्तित्वात असलेल्या स्टारबस्ट आकाशगंगा हे त्यांनी शोधलेले आहेत. एच.एल. टौरी या तरुण ताऱ्याभोवती असलेल्या ग्रहनिर्मिती चक्राचे म्हणजेच प्रोटोप्लॅनेटरी डिस्क अत्यंत स्पष्ट चित्र या टेलिस्कोपने आपल्याला दिलेले आहे. आइन्स्टाईन रिंग या गुरुत्वीय परिमाणाचे देखील निरीक्षण करण्यामध्ये ती मदत करते. तसेच विशाल वस्तूच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाश हा वाकतो आणि वर्तुळाकार रचना दिसते. हे देखील या टेलिस्कोपमुळे आपल्याला समजलेले आहे. पुढचा प्रश्न, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो याची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2002. ऊर्जा कार्यक्षमतेचे प्रमुख केंद्र म्हणजे बीईई याची ओळख आहे आणि यानेच नुकताच आपला 25वा स्थापना दिवस हा साजरा केलेला आहे. बीईई याचा लॉंग फॉर्म काय? तर ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी. ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्य करणारी ही एक वैधानिक संस्था देशातील ऊर्जा वापर कमी करण्यासाठी विविध धोरणे व कार्यक्रम राबवते. ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नोडल संस्था म्हणून ही ओळखली जाते. याची स्थापना 1 मार्च 2002 या दिवशी करण्यात आली. ऊर्जा संवर्धन अधिनियम 2001 अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली होती. पालक मंत्रालय हेचं आहे ऊर्जा मंत्रालय आणि बीईचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. अल्मा ही कोणत्या प्रकारची दुर्बीण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ऑप्टिकल दुर्बीण, पर्याय क्रमांक 2 रेडिओ दुर्बीण, पर्याय क्रमांक 3 अवरक्त दुर्बीण आणि पर्याय क्रमांक 4 एक्स-रे दुर्बीण. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.